नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आजची बातमी निवडणुकी संदर्भात. नगर परिषद निवडणुका लागलेला आहे. सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा उमरेड नगर परिषद हद्दीमध्ये जे काही पक्ष निवडणुका लढणार आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा भारतीय जनता पार्टी आणि दुसरं काँग्रेस. आजची बातमी निष्ठावान कार्यकर्त्या संदर्भातली, दोन्ही पक्षातल्या किंवा अजून बाकी काही राजकीय पक्षामधल्या. बातमीचा संदर्भ असा की निष्ठावान कार्यकर्त्यांनी करायचं काय. होतं असं की निवडणुका आल्या तर सगळेजण सीटांची मागणी करतात. त्यामध्ये मग प्रामुख्याने काही अंडळ मंडळाचे लोक, काही सामाजिक संघटनांचे लोक, काही एकादमाने योगायोगानं अवतरणारे लोक, म्हणण्यापेक्षा की ज्यांचे वास्तव्य नागपूरला आहे, ज्यांचे इथल्या प्रभागात किंवा या शहरात कोणतंही योगदान नाही, फक्त बापदादाचे नावं आहे वगैरे वगैरे, आणि मग एकदम निवडणुका आज आल्या तिथे अवतरतात. तशा त्या प्रभागातल्या लोकांनी किंवा तिथल्या त्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, मग ते काँग्रेसचे असो की बीजेपीचे असो, यांनी काय करायचं. निष्ठावान कार्यकर्त्यांनी फक्त यांच्या कार्यक्रमात सतरंजा उचलायच्या की यायच्या रॅल्या निघतील तेव्हा झेंडे घेऊन फिरायचं, जिंदाबाद मुर्दाबाद नारे देत फिरायचं. त्यावेळेस हे जे आज सीट मागणारे आहेत, काही बाहेरून अवतरणारे, काही सामाजिक संघटना मंडळ, आमचे मंडळ खूप मोठे आहे, आम्ही हे करू शकतो ते करू शकतो, ते दाखवणारे कार्यकर्ते त्या पक्षामध्ये कुठंच दिसत नाही. जो राहते तो सामान्य निष्ठावान कार्यकर्ता. पण आज त्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे कितीतरी प्रभागांमधून, काही मध्ये नगराध्यक्ष सीटवरून, काही ठिकाणी तर त्यांचं नाव गाव पत्ता नाहीये त्या सामान्य निष्ठावान कार्यकर्ते. ह्या बातमी मागं सांगण्याचे कारण आताच नुकतं लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या. त्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये कितीतरी सामाजिक संघटना, काही मंडळे हे खुलेआम हे भारतीय जनता पार्टी सोबत काम करताना दिसले, त्याच्या संघटना काम करताना दिसल्या. आणि आज एकदम ते काँग्रेसच्या उमेदवाऱ्या मागत आहे. उमेदवाऱ्या मागण्या सोडा, त्या सीट आमच्या घरात आहे दोन्ही पक्षाच्या, अशा चर्चा मार्केटमध्ये करताना विविध ठिकाणी दिसत आहे. तिथे कुठेतरी नाराज होत आहे हा निष्ठावंत कार्यकर्ता. या पक्षांनी थोडंसं लक्षात घ्यावं, दोन्ही पक्षांनी किंवा जे जे पक्षामध्ये लोक काम करतात त्या पक्षातल्या महत्वाच्या लोकांनी, की आज तुम्हाला ते कार्यकर्ते न दिसता, ज्या लोकसभा विधानसभेमध्ये जे तुमचे कार्यकर्ते जोरानं काम करत होते ते सोडून, जे तुमच्या अगेन्स्ट विरोधात काम करत होते त्यांचे नाव एकदम वरच्या फोकसवर आणि त्यांची चर्चा, त्यांचे फ्लॅग्स उमरेडच्या विविध ठिकाणी लागलेले दिसतात. सामाजिक कार्यकर्ते, हे नाही समजलं का कोणते सामाजिक काम केले आहे विविध पक्षाच्या बॅनरवर लावलेल्या बोर्डवरचे. आणि ते आज पक्षाच्या सीटा आम्हाला झाल्यात, त्याच्यात कुठंतरी त्याच्या पैशाच्या जे आहे पाठबळ, जे पैशाच्या जोरावर बोंबलत असतील किंवा त्यांची या पक्षांना विकत घेण्याची ताकद असेल असं ते दाखवतात, किंवा त्यांच्या अंडळा मंडळांमुळे, सामाजिक संघटनांमुळे या पक्षाला काहीतरी धोका होईल असं वाटत असेल तर कुठंतरी या राजकीय सगळ्या पक्षांनी हे विचार करावे की निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्या सोबत ठेवायचे की हे 2 दिवसाचे आलेल्या लोकांना ठेवायचे. तसेच जे बाहेर गावावरून येणारे, जे आजपर्यंत कुठंच दिसले नाही, आज पक्षात प्रवेश घेताना देत होता, 20-20, 30-30 वर्षाचे कार्यकर्त्यांचे नाव मागं पडले आहे आणि ते पैशाच्या जोरावर सीटा मागत आहे. अशा सगळ्या लोकांना डावलून खरंच निष्ठावान कार्यकर्त्यांवर लक्ष द्यावं ह्या सगळ्या पक्षांनी. हेच या आज बातमी मागचा उद्देश. धन्यवाद. द बॅक्स साठी मी पवन शिंदे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.